नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता चाळीमध्ये विश्वास आलेला असतो आणि अबोली बाहेरच आपलं काम करत बसलेले असते. तेवढ्यातच तिचं लक्ष विश्वासकडे जातं. विश्वासला बघितल्यानंतर तिला खूपच जास्त राग येतो, पण तरीसुद्धा ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण तो शांती देवीचा पिया आहे आणि शांती देवी यांचे आधीचे पिये महेश सर यांची केस त्यांनी स्वतः अबोलीला दिलेली असते. त्यामुळे आता नवीन असिस्टंट असल्यामुळे इथे आता विश्वास शांती देवीच्या सांगण्यावरून अबोलीला केस संदर्भात भेटायला येऊ शकतो. ही गोष्ट आता अबोलीने मान्य केलेली असते. त्यामुळे कितीही राग येत असला तरीसुद्धा अबोली विश्वासला इग्नोर करते. तेव्हा इथे विश्वास येतो आणि म्हणत असतो की नमस्ते अबोली मॅडम, कशात तुम्ही, बऱ्या आहात ना? मी बसू का इथे? तेव्हा अबोली त्याला बससुद्धा म्हणत नाही आणि त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. त्याच्या आधीच इथे विश्वास खुर्चीवरती बसलेला असतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, काय काम आहे तुझं? तेव्हा विश्वास म्हणत असतो की तुम्ही विसरलात का? मी शांती देवीचा पिया आहे ना. शांती देवीनेच मला इथे पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की अबोली मॅडमची विचारपूस करा. त्यांना काय हवं नको ते विचारा. त्यांना काही कमी पडत नाही आहे ना, ते विचारा. तेव्हा अबोली त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा विश्वास म्हणत असतो की अबोली, सांग ना, तुम्हाला खरंच काही कमी तर पडत नाही आहे ना? तेव्हा अबोली म्हणते, का असं विचारतोयस तू? कशाबद्दल बोलतोयस? हे असं वाईट साईड जर इथे येऊन काही बोललास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. शांती देवीचा पिया आहेस ना, पियेसारखं यायचं आणि इथे जे काही बोलायचं आहे ते बोलून जायचं. जर इथे पर्सनल गोष्टी उकारत बसलास तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. तुझं बोलून झालं असलं तर तू गेलास तरीसुद्धा चालेल, असं अबोली विश्वासला म्हणते. तेव्हा इथे विश्वास म्हणतो, ठीक आहे, येतो मग मी मॅडम. आणि आता तो सुद्धा तिला हात जोडून नमस्कार करतो आणि जात असताना अबोलीचं लक्ष विश्वासच्या बोटाकडे जातं. तेव्हा त्याच्या हातामध्ये ज्या बोटामध्ये अंगठी असते त्या बोटामध्ये आता अंगठी नसते. त्यामुळे अंगठीचे निशाण त्याच्या बोटावरती दिसतात. तेव्हा अबोली त्याला विचारते, हे काय, तुझी अंगठी कुठे आहे? तेव्हा विश्वास म्हणतो, अंगठी पडली असेल कुठेतरी, त्या अंगठीचं काय एवढं, मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन, असं म्हणून विश्वास तिथून जातो. तेव्हा अबोली ती अंगठी बघते जी तिला त्या गोडाऊनमध्ये मिळालेली असते, जेव्हा किलरने इथे डॉक्टर निमिये यांच्यावरती हल्ला केलेला असतो. त्यावेळेला जी अंगठी सापडलेली असते ती अंगठी आता कदाचित विश्वासची तर नसेल ना, असा संशय अबोलीला आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली ती अंगठी घेऊन अंकुशकडे येते आणि अंकुशला म्हणत असते की सर, मगाशी विश्वास आला होता. तेव्हा अंकुश म्हणतो, काय, विश्वास इथे आला होता? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, आणि तो जेव्हा जात होता ना तेव्हा त्याचं बोट मला दिसलं. माझं लक्ष त्याच्या बोटाकडे गेलं. त्याच्या बोटामध्ये अंगठी नव्हती सर, आणि अंगठी असल्यानंतर आपल्या बोटाला असं ओल उठतं, एक निशाणी उठते. त्याच्या बोटाला सुद्धा सेम निशाणी होती सर. मला तर असं वाटतंय की ही अंगठी कदाचित विश्वासची तर नसेल ना? सिरियल किलर विश्वास असू शकतो का सर? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली, म्हणजे तुला म्हणायचं आहे आतापर्यंत ज्या मुलींचे खून झालेत ते विश्वासने केलेत आणि ही अंगठी विश्वासची आहे असं वाटतंय तुला? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली, पण हे कसं शक्य आहे? तो तर शांती देवीचा पिया आहे ना, मग तो हे खून करू शकतो का? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, आपण जेवढं विश्वासला ओळखतो त्याच्यावरून ही गोष्ट सिद्ध होऊ शकते की विश्वास कितीही खालच्या पातळीला जाऊन वागूच शकतो. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, अबोली, ज्या वेळेला डॉक्टर निमिये यांच्यावरती त्या किलरने हल्ला केला होता तेव्हा तू त्याला व्यवस्थित बघितलं होतंस का? तेव्हा अबोली म्हणते, नाही ना सर, तिथे खूप अंधार होता, आणि अंधार तर जाऊ दे, त्याने तोंडाला मास्क लावला होता, त्याच्यामुळे त्याचे डोळेच दिसत होते. तेव्हा अंकुश इथे विश्वासचा फोटो दाखवतो आणि आता त्याचा चेहरा पूर्णपणे झाकतो आणि म्हणतो, हे डोळे बघ, त्या माणसाचे डोळे असेच होते का? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, कदाचित असेच होते, पण मला आता एकदम कॉन्फिडन्सने सांगता येत नाही आहे की हेच ते डोळे होते, पण डोळे तर असेच होते सर. तेव्हा अबोली म्हणत असते, सर, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, मला असं वाटतंय की हे सगळं कारस्थान विश्वासचं असू शकतं. पण ज्या वेळेला मी त्या माणसाला बघितलं होतं त्याच्या तोंडाला एक फडकं होतं, म्हणजे एकदम साधारण रुमाल त्याने आपल्या तोंडाला बांधला होता. तेव्हा इथे आता विश्वासनेच इथे सानिकाच्या मामांना असिस्टंट मिळवून दिला होता. मग असिस्टंट जर त्याने मिळवून दिलाय तर खून विश्वासने केले असतील सर? तेव्हा अंकुश म्हणतो, जर तो विश्वास असेल ना आणि त्याने हे सगळे खून केले असतील तर त्या विश्वासला मी सोडणार नाही आहे.
मी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळवून देणार असं अंकुश म्हणतो. तेव्हा इथे अंकुश आता येतो. शांतीदेवी आणि विश्वास दोघेजण गाडीतून जाणार. तेवढ्यातच अंकुश येतो आणि म्हणत असतो की शांतीदेवी मॅडम, मी तुमच्या इथे आता असिस्टंटला इथे अरेस्ट करायला आलो आहे, कारण आम्हाला त्याच्यावरती संशय आहे. त्याच्यामुळे चौकशीसाठी आम्हाला त्याला घेऊन जावं लागेल. तेव्हा शांती म्हणत असते की असं कसं बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? अहो, विश्वास माझ्या विश्वासातला माणूस आहे आणि ते माझे पिया आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे बघा मॅडम, आत्तापर्यंत जे काही खून होत आलेत त्यांच्याजवळ विश्वासचा काहीतरी संबंध आहे असं आम्हाला कळलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला इथे अरेस्ट करायला आलो आहे. निदान आम्ही त्याला चौकशीसाठी तरी घेऊन जाणार. तुम्ही प्लीज पोलिसांना कॉपरेट करा. तेव्हा इथे आमच्या कामाच्या आड प्लीज तुम्ही येऊ नका असं आता अंकुश म्हणत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे हवालदार आता विश्वासला पकडतात आणि सरळ तिथून आता ओरफडत घेऊन येतात आणि लॉकअपमध्ये टाकतात. तेव्हा विश्वास म्हणत असतो, हे अंकुश, तू आता हे पर्सनल राग काढतोयस ना माझ्यावरती? मी काही केलेलं नाही आणि तुला पण ते माहिती आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मोरे, ह्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा आणि माझ्या परवानगीशिवाय कुणालाही याला भेटूसुद्धा देऊ नका, कळलं ना? तेव्हा विश्वास म्हणतो, अंकुश, मला इथे आणून ना खूप मोठी चूक केली आहेस तुला खूप ही चूक महागात पडणार आहे. बघच तू अर्ध्या तासाच्या आत इथून बाहेर पडतो की नाही बघच, असं विश्वास म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सानिका आता एकटीच बसलेली असते. तिचे आई वडील गेलेले असतात, मामासुद्धा गेलेला असतो. ती आता एकटी झालेली असते. तेव्हा ती आपल्या रूममध्ये बसून रडत असतानाच तिथे आलेली असते, ती म्हणजे मनवा तिथे येते. तेव्हा इकडे आता सानिका म्हणते, मनवाताई तू इथे? तेव्हा मनवा म्हणते, हो सानिका, मी तुझ्यासाठी आहे ना शिरा घेऊन आले, गरमागरम शिरा. अगं कसं आहे ना, रमा काकूसुद्धा घरामध्ये नाही आहे, ती मंदिरात गेले आणि वहिनीसुद्धा घरात नाही आहे. तेव्हा मी विचार केला की तुला भूक लागली असेल ना, म्हणून मी तुझ्यासाठी गरमागरम शिरा घेऊन आले. हे घे ना, खाऊन घे. तेव्हा इथे सानिका म्हणते, मी नंतर खाते, थँक्यूसुद्धा ती म्हणते. तेव्हा मनवा म्हणत असते की सानिका, म्हणजे मी तुला एक प्रश्न विचारते, आता तुझी तब्येत ठीक आहे ना? तेव्हा सानिका म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा मनवा म्हणत असते की मी समजू शकते, तुझे आई वडील तुझ्या जवळ नाही आहेत, मामासुद्धा नाही आहेत तुला आता. हे बघ, मला काय विचारायचं सानिका, तुझं तुझ्या आईवडिलांवरती खूप प्रेम होतं, पण असं कधी घडलं आहे का की तुमचं कधी भांडण झालं होतं, खूपच मोठं भांडण, असं कधी घडलं आहे? त्याच्यामुळे तुला तुझ्या आईवडिलांचा खूप राग आला असेल, असं कधी घडलं आहे का? तेव्हा सानिका म्हणते, मनवाताई, अबोलीताईने सांगितलं आहे की तिच्या व्यतिरिक्त मी कुणाजवळही काही बोलायचं नाही आणि तुझ्याजवळसुद्धा बोलायला तिने नाही सांगितलं आहे. तुला जे काही विचारायचं असेल ना, जेव्हा अबोलीताई इथे असेल तेव्हा तू मला विचार, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. पण आता मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, मी तुला काही सांगू शकत नाही. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, अगं नाही, मला चुकीचं समजू नकोस, मी इथे खरंच तुझी विचारपूस करायलाच आले होते. तेव्हा इथे आता मनवा आपल्या मनामध्ये म्हणते, मला माहितीच होतं वहिनीने हिला चांगला आता पाडापाठ करून घेतला असेल की कुणाला काही सांगायचं नाही, कुणाशी काही बोलायचं नाही, म्हणून तर माझ्याशी ही काही बोलत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनवा म्हणते की मला माहितीच होतं या शिऱ्याचा वगैरे काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते, मी समजू शकते गं तुझी अवस्था, मी पण आता एक वकील आहे ना, असं म्हणून ती निघून जाते. तेवढ्यातच तिथे आता एक म्हातारा माणूस आलेला असतो, त्याच्या तोंडाला सुद्धा मास्क असतो आणि इथे आता आल्यानंतर सानिका त्याला घाबरते आणि जोरात ओरडायला लागते. तेव्हा तो माणूस तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सानिका त्याला जोरात धक्का देते आणि वाचवा असं जोरात ओरडत असते. तेव्हा त्या माणसाचा जो तोंडाला मास्क असतो तो आता निघालेला असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अबोलीचा जो माणूस पाठलाग करत असतो हा तोच म्हातारा माणूस असतो. तेव्हा इथे सानिका म्हणते, पकडा ह्याला पकडा. तेवढ्यातच तो माणूस घाबरतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा इथे अबोली आता आपल्या कामामध्ये असते. सानिका इथे आरडाओरडा करते आणि लगेचच आपला मोबाईल घेते फोन करायला. तेव्हा सानिकाने इथे अंकुशला फोन केलेला असतो आणि आता अंकुशला ती म्हणत असते की सर, आता जी मुलगी ऑफ झाली ना, जिचा मर्डर झाला, मला त्या मुलीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हवे आहेत. तिच्या पोस्टमॉर्टममध्ये मला काहीतरी धागेदोरे सापडतील. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली. आणि इथे अंकुश आता मोरेला सांगतो की आता जी मुलगी जिचा खून झाला आहे त्या मुलीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्ही हॉस्पिटलमधून मागून घ्या, ते हवेत.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंकुश आता अबोलीबरोबर बोलत असतानाच तिथे आता कमिशनर साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की अंकुश, हे सगळं काय आहे? अरे तू कुणाला अरेस्ट केलेस? इथे शांतीदेवी यांच्या पियेला, तुला कळतंय का? त्यांना तिथे अरेस्ट करून किती मोठा गोंधळ घातलायस तू. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं सर, मी फक्त चौकशीसाठी त्यांना अरेस्ट केलं आहे. तेव्हा शांतीदेवी म्हणतात, कारण काही का असेना पण विरोधी पक्षवाले आता त्याचा बाऊ करतायत की शांतीदेवीच्या पियांना अरेस्ट केली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा गुन्हा केला असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, विरोधी पक्षवाले अशा गोष्टी किती मोठ्या करतात. ते जरी काही नसेल ना तरीसुद्धा बोलून बोलून इथे न्यूज रिपोर्टरवाल्यांना काहीही सांगून उगाचच आमच्या पक्षाची आणि माझ्या कामाची बदनामी होते. आणि आतापर्यंत मी नीतीनेमाने आणि प्रामाणिकपणे माझं काम करत आली आहे. त्याच्यामुळे एवढ्या वर्षांमध्ये कधी माझ्या कामाला मी गाळबोट लावलेलं नाही आहे. आणि आता तुम्ही कारण काही का असेना तुम्ही माझ्या पियेला अरेस्ट केले आणि त्यामुळे जर माझ्या कामाला गाळबोट लागणार असेल, माझ्या कार्याला गाळबोट लागणार असेल तर मला ते चालणार नाही आहे. तेव्हा शांतीदेवी म्हणत असतात की अंकुश शिंदे, मी काय म्हणते, तुमच्याकडे विश्वासच्या विरोधामध्ये काही ठोस पुरावे आहेत का की तो गुन्हेगार आहे? तेव्हा अंकुश म्हणतो, नाही मॅडम. तेव्हा शांतीदेवी म्हणतात, मग जर तुमच्याकडे काही पुरावाच नाही आहे तर मग तुम्ही विश्वासला अरेस्ट का केले? सोडून द्या ना त्याला. तेवढ्यात तर सानिकाचा फोन आलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो, महत्त्वाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बोल ना सानिका. तेव्हा सानिका म्हणते, अंकुश दादा, अरे इथे तो किलर आला होता, त्याने माझ्यावरती हल्ला केला, मी त्याला धक्का दिला आणि आरडाओरडा केला, तो घाबरून तिथून पळून गेला. तेव्हा अंकुश म्हणतो, तुला काही केलं तर नाही ना त्याने, तू ठीक आहेस ना? तेव्हा सानिका म्हणते, हो दादा मी ठीक आहे, पण तो किलर इथे आला होता. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, तू काळजी करू नको, रमाला यायला सांग, आम्ही थोड्या वेळाने तिथे पोचतोय. तेव्हा अंकुश म्हणत असतो की सर, सानिकाचा फोन आला होता, त्या किलरने तिच्यावरती पुन्हा अटॅक केलाय सर, तिने आरडाओरडा केला तेव्हा तो घाबरून तिथून पळून गेला. तेव्हा शांतीदेवी म्हणतात, सानिका ठीक आहे ना? तेव्हा अंकुश म्हणतो, हो सानिका आता ठीक आहे. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की हे बघा अंकुश शिंदे, मी काय म्हणते, आता किलरने तिकडे सानिकावरती हल्ला केलाय की नाही याचा अर्थ विश्वासचा काही संबंध आहे का त्याच्याशी? नाही ना. मग तुम्ही एक काम करा, विश्वासला सोडून द्या. तेव्हा इथे हवालदार मोरे येतात आणि विश्वासला म्हणतात की चल हे विश्वास, तुला आता बाहेर बोलावले, तुझी सुटका झाली. तेव्हा विश्वास आता बाहेर येतो आणि म्हणत असतो की बघा मॅडम, मी याला सांगितलं होतं अर्ध्या तासामध्ये मला सोडावं लागेल, याने मुद्दामून मला इथे अरेस्ट करून ठेवलं होतं, पर्सनल राग काढत होता माझ्यावरती. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणतात, विश्वास बास झाला आता. इथे अंकुश शिंदे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि खूपच जास्त कर्तबगार. त्यांनी आपलं काम आणि आपली ड्युटी अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाचच त्यांच्यावरती काही आरोप करू नका. त्यांनी तुम्हाला सोडलं आहे, चौकशीसाठी आणलं होतं, बाकी असं सिरियस काही नाही आहे. कळलं ना तुम्हाला? माझा इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जो कुणी खरा गुन्हेगार आहे ना त्याला लवकरात लवकर पकडून ते गजाआड करतील, मला बरोबर माहिती आहे. माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावरती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो शांतीदेवी यांनीसुद्धा अंकुशचीच बाजू घेतलेली आहे की अंकुशने आत्तापर्यंत आपल्या ड्युटीजवळ कधीही तडजोड केलेली नाही. त्यानंतर इथे आता विश्वास म्हणत असतो, काय अंकुश, म्हणालो होतो ना तुला अर्ध्या तासांमध्ये इथून जाईन म्हणून, बघितलंस ना गेलो की नाही बाहेर. तेव्हा इथे मला तू अरेस्ट करू शकत नाही रे. जेव्हापासून मी शांतीदेवी यांचा पीए झालोय ना तेव्हापासून तुझा आणि इथे अबोलीचा वाईट काळ सुरू झालाय. तेव्हा अंकुश म्हणत असतो की बरोबर बोलतोयस तू, तुला इथे ना जेलमध्ये टाकायलाच नाही पाहिजे. तेव्हा विश्वास म्हणतो, मग काय केलं पाहिजे? तेव्हा अंकुश म्हणतो की तुझा डायरेक्ट एन्काउंटर केला पाहिजे. म्हणजे तेव्हा इथे अंकुशचं बोलणं ऐकल्यानंतर विश्वास घाबरलेला असतो. विश्वास म्हणतो, काय म्हणालास तू? तेव्हा अंकुश म्हणतो, आणि तो दिवससुद्धा लवकरच येईल, तुझा एन्काउंटरच करावा लागणार आहे. तुझ्याजवळ बोलण्यात मला अजिबात वेळ नाही आहे, कळलं ना? तुझं काम झालं आहे, तू गेलास तरी चालेल. असं म्हणाल्यानंतर विश्वास लगेचच तिथून पळ काढतो. अंकुशच्या धमकीला तो सिरियसली घेतो आणि घाबरून निघून जातो. तेव्हा इथे आता अंकुश सगळ्यात आधी अबोलीला फोन करतो, कारण सानिकावरती जो काही हल्ला झाला आहे त्याबद्दल अबोलीला सुद्धा त्याला सांगायचं असतं. अबोलीला फोन करून तो लगेचच सानिकाच्या जवळ यायला सांगतो. तेव्हा अंकुश आणि अबोली दोघेही जण आता तिथे आलेले असतात. त्याच्या आधी रमा येऊन सानिकाबरोबर बसलेली असते, तिला धीर देत असते. तेव्हा इथे अबोली आल्यानंतर सानिका जाते आणि अबोलीला मिठी मारते. ती म्हणते, अबोली ताई, अगं तो किलर इथे आला होता,
त्याने परत माझ्यावरती अटॅक केला. तेव्हा अबोली म्हणते, तू त्याचा चेहरा बघितलास का, कसा होता तो? तेव्हा सानिका म्हणत असते की त्याने तोंडाला मास्क लावला होता, त्याने रुमाल बांधला होता तोंडाला आणि त्याने माझ्यावरती अटॅक केला. मी आरडाओरडा केला तर तो पळून गेला. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की अंकुश सर, मला काय म्हणायचं आहे, हा जर तोच किलर होता तर मग त्याने पुन्हा एकदा सानिकाला हिप्नोटाईज का नाही केलं? इथे तर सानिका एकटीच होती, त्याच्याकडे संधी होती तिला हिप्नोटाईज करायची, पण तरीसुद्धा इथे त्या माणसाने तिला हिप्नोटाईज केलेलं नाही आहे. याचा अर्थ तो किलरच होता की अजून कोणी व्यक्ती होता जो इथे कुठल्या तरी उद्देशाने आला असेल? तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली, शक्यता नाकारता येत नाही आहे, कदाचित तू म्हणतेस ते बरोबरसुद्धा असेल, कारण त्याने इथे सानिकाला हिप्नोटाईज केलं नाही, जो की तो करू शकतो आणि तिच्या हातून पुन्हा एखादा खून वगैरे त्याने करून घेतला असता, पण त्याने तसं काही केलं नाही. म्हणजे हा माणूस नेमका कोण होता, किलरच होता की दुसरा कोण, या गोष्टीचा सुद्धा शोध घेतला पाहिजे, असं अंकुश आणि अबोली आता म्हणत असतात, वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात, खूप काही धागेदोरे एकमेकांना जोडून बघत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, जे मी रिपोर्ट तुमच्याकडे मागितले होते ते आलेत का? तर इथे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आता अंकुशने मेल करायला सांगितलेले असतात, ते रिपोर्ट आता आलेले असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, तू मला जे रिपोर्ट आता डाउनलोड करायला सांगितले होतेस ते मी डाउनलोड करून ठेवलेत. तेव्हा इथे अबोली आता ते रिपोर्ट व्यवस्थित बघत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं अबोली, कसला विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणते, सर, हे रिपोर्ट तुम्ही नीट बघितलेत का? ज्या ज्या मुलींचे खून झालेत ना, त्या त्या मुलींच्या इथे आता संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरामध्ये शुगर वाढलेली आहे, त्यांच्या रक्तातली शुगर वाढलेली आहे सर. म्हणजे त्यांची आधीची शुगर आणि नंतरची शुगर जर तुम्ही बघाल तर खूप फरक आहे. म्हणजे अर्ध्या तासाच्या आधी एवढी शुगर कशी काय वाढू शकते? तेव्हा कदाचित त्या किलरने मारण्याच्या आधी त्यांना काही गोड पदार्थ खायला दिला असेल का, ज्याच्यामुळे त्यांची शुगर वाढली असेल? तेव्हा अंकुश म्हणतो, कदाचित असं होऊ शकतं. तेव्हा अबोली म्हणते की सर, मला हॉस्पिटलमध्ये जाऊन आता डॉक्टरांशी जरा बोलायचं आहे, ज्यांनी हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितले असतील त्यांच्याशी मला जाऊन एकदा बोलायचं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे, आपण आत्ताच जाऊया. तेव्हा अबोली अंकुश दोघेजणं डॉक्टरांना भेटायला आलेले असतात. तेव्हा अबोली ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवते आणि म्हणत असते की सर, या मुलींच्या मरायच्या आधी प्रत्येक मुलीच्या शरीरामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये त्यांची शुगर वाढलेली आहे. हे सगळं त्या किलरने मुद्दामून केलं असेल का? त्यांना एखादा गोड पदार्थ वगैरे खायला दिला असेल का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की अबोली मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोललात, त्या मुलींना नक्कीच असं काहीतरी खायला दिलं आहे, असा गोड पदार्थ ज्याच्यामुळे त्यांची शुगर एवढी वाढलेली आहे. नाहीतर नॉर्मली मरायच्या आधी इथे लोकांची शुगर इतकी नाही वाढत, पण इथे अर्धा तास आधी त्यांना काहीतरी खाण्यात मिक्स करून दिलं असेल, हे आम्हालासुद्धा आठवतं आहे. म्हणजे अर्धा तास आधी त्यांची प्रत्येकाची शुगर ही वाढलेली आहे, ही गोष्ट माझ्यासुद्धा लक्षात आली आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की डॉक्टर, म्हणजे तुमच्या आता पोस्टमॉर्टम करत असताना त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये तुम्हाला कुठला वेगळा पदार्थ आढळला का? असं काही वेगळेपण तुम्हाला जाणवलं? तेव्हा जर तसं काही असेल तर आम्हालासुद्धा इथे आता केसमध्ये पुढे जायला मदतच मिळेल. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अगदी बरोबर बोलात तुम्ही, त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये, दातामध्ये एक असा पदार्थ सापडला आहे, एक असा घटक सापडला आहे जो कलरफुल आहे, जो खूपच जास्त वेगळा आहे, कलरफुल आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की कदाचित असं सुद्धा झालं असेल की एखादा मिठाईचा पदार्थ किंवा कँडी वगैरे, बरोबर की नाही, असं ज्याच्यामध्ये कलर वापरला जातो, असा काहीतरी पदार्थ त्या मुलींना खायला दिला असेल आणि जो खाल्ल्यामुळे त्यांची शुगरही वाढली असेल आणि तोंडामध्ये तो कलरसुद्धा राहिला असेल. असं होऊ शकतं ना सर? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की अगदी असंच होऊ शकतं आणि असंच त्या मुलींबरोबर घडलं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अबोली, आता आपल्याला या सगळ्याची केससाठी चांगलीच मदत होणार आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, आता त्या किलरला आपल्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाही आहे, तो लवकरच सापडणार. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गॅसवरती दूध असतं आणि ते उतू जाणार तेवढ्यातच इथे मनवा पाणी पित असते. पाण्याची बाटली ती तिथेच ठेवते आणि गॅस बंद करायला येते. तेव्हा पाण्याची बाटली खाली पडते आणि सगळं पाणी लादीवरती सांडतं. तेव्हा अबोली आपल्या फाईल घ्यायला आलेली असते आणि त्या पाण्यावरून अबोलीचा पाय घसरतो आणि ती पडते. तेव्हा इथे तिच्या पोटाला थोडीशी दुखापत होते. तेव्हा तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, इथे पाणी कुणी सांडलंय?
तेव्हा मनवा म्हणत असते की दादा, मी पाणी पित असताना तिथे पाणी सांडले. तेव्हा अंकुश म्हणतो, मग काय झालं? पाणी सांडले तर तुला पुसता येत नाही की आत्तासुद्धा मुद्दामून केलंस? इथे अबोली पडावी म्हणून मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? तेव्हा मनवा म्हणते की दादा, ज्या बायकोची बाजू घेऊन तू माझ्याबरोबर भांडतोयस त्या बायकोला आधी कसा मान दिलास हे विसरलायस का तू? लग्न केल्यानंतर त्याच बायकोला बाहेर ठेवलं होतंस ना एकटीला, आणि आता तिची बाजू घेऊन माझ्याबरोबर भांडतोयस का? तेव्हा इथे अंकुशला मनवाचा खूप राग येतो आणि रागाच्या भरामध्ये तो मनवावरती आता हात उगारणारच असतो. तेवढ्यातच इथे क्रिशमध्ये येतो, पण इथे आता मनवाला खूप मोठा धक्का बसतो.